स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिस्त आणि वेळेचे बंधन हा प्रत्येकाच्या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे। मी स्वतः प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहतो। ही शिस्त मला सैनिक शाळेतील संस्कारातून आत्मसात झाली आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केले। स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र डिफेन्स अकॅडमीच्या पहिल्याच वर्षी एनडीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली अत्यंत कठीण एसएसबी मुलाखत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर दादा गाडगीळ बोलत होते। या कार्यक्रमात अकॅडमीतील कुमार महेंद्र देवधर आणि कुमारी संस्कृती देशपांडे यांनी एनडीएची एसएसबी मुलाखत यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे कुमारी संस्कृती देशपांडे ही स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचीच विद्यार्थिनी आहे। अकॅडमीचे संचालक निवृत्त कर्नल हेमंत जोशी यांनी अकॅडमीतर्फे एनडीए, सीडीएस, इतर स्पर्धा परीक्षा आणि एसएसबी मुलाखतीची तयारी कशी करून घेतली जाते याची सविस्तर माहिती दिली। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली। सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री विजय नामजोशी, स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर भास्कर ताम्हनकर, सूत्रसंचालन श्री संदीप वरठाव, आभार प्रदर्शन कार्यवाह श्री सुनील देशपांडे यांनी केले। या प्रसंगी अकॅडमीचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।